वटपौर्णिमेचा उत्सव राज्यभरात साजरा। महिलांचा वडपूजेसाठी मोठा उत्साह। पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी आणि सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडवृक्षाची मनोभावे पूजा केली। शहरात तसेच ग्रामीण भागात सकाळपासूनच पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांची वडाच्या झाडांजवळ मोठी गर्दी दिसून आली। पारंपरिक व्रतकथा वाचन, ओवाळणी, गोड पदार्थ वाटप यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वडाचे व्रत केल्याची कथा आजही महिलांसाठी श्रद्धेचा विषय आहे। त्या श्रद्धेनेच महिलांनी आज वडाच्या झाडाभोवती 7 फेरे मारत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। येवला शहरातील अमरधाम स्मशानभूमी परिसरात वटसावित्री साजरी करताना एक वेगळा उपक्रम पार पडला। येथील शिवभक्त महिलांच्या वतीनं विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी साडी वाटप, संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन झालं। महामृत्युंजय मंदिर परिसरात झालेल्या या उपक्रमात महिलांनी उत्साहात सहभाग नोंदवला। ठाणे शहरात कौपिनेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन वडवृक्षाजवळ महिलांनी व्रताचं पूजन केलं। कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर परिसरात सजावट केली होती। काही ठिकाणी सामूहिक पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर अनेक महिलांनी घरीच पूजन केलं। पारंपरिक साड्या, अलंकार आणि ओवाळणीसह धार्मिक कथा वाचनाचे देखील आयोजन झालं होतं। भिवंडी शहरात सकाळपासूनच महिलांनी विविध ठिकाणी वडपूजेसाठी गर्दी केली। ब्राह्मणआळी येथील गणपती मंदिर परिसरात कुंडीतील वडवृक्षांची पूजा करत महिलांनी श्रद्धेने व्रत पार पाडलं। नमस्कार, माझं नाव सुषमा शशिकांत पोळ। आज वटसावित्रीचा सण आहे। त्या सणानिमित्त सर्वजणी आम्ही एकत्र वडाची पूजा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा सण पूर्वीपासून चालत आलेला आहे। आणि सावित्रीनं या म्हणजे सत्यवानाला प्राण वाचवण्यासाठी हा सण म्हणजे व्रत केले होते आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजणी इथं पूर्वीपासून चालत आलेला हा सण करत आहोत। आम्ही त्यासाठी वडाची पूजा करतो। वडाला 7 प्रदक्षिणा घालतो आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी त्याची पूजा करतो। नमस्कार, मी आदिती सागर कुर्ले। आज आम्ही सर्व महिला इथे वटपौर्णिमेच्या निमित्त जमलेलो आहोत। वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी उत्साहपूर्ण असतो। वटपौर्णिमा हा सण का साजरा केला जातो यामागे एक कथा आहे, ती म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची। सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सावित्रीने जे व्रत केले त्यासाठी तिने वडाची पूजा केली। त्यावेळी सत्यवानाचे प्राण परत आले आणि त्यावेळेसपासून हा सण मोठ्या उत्साहाने महिला वर्गाकडून केला जातो। त्यावेळेस सर्व महिला येथे वडाची पूजा करण्यासाठी येतात। त्यावेळेस वडाची पूजा नित्यनियमाने म्हणजेच सर्व परंपरेनुसार सर्व अलंकार घालून, साडी वगैरे नेसून, जो पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहरावा आहे हा घालून महिला वर्ग वडाची पूजा करतात। वडाला 7 फेरे मारतात व हाच नवरा म्हणजेच हाच पती आपल्याला जन्मोजन्मी मिळावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना वडाच्या झाडाखाली करतात आणि सर्व महिला एकमेकांना वाण देऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात।